रामकृष्ण हरी मंडळी, माझं नाव सुयोग राणे आणि मी पुन्हा एकदा तुमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो। मी आणि माझा भाऊ इथे घेऊन आलो बाईक। आमच्या चॅनलला करा सबस्क्राईब। तर मी सध्या हैदराबादच्या शहांजाला म्हटलं जातं 4 मीनारच्या समोर उभा आहे। तर 4 मीनार जेव्हा आत्ताच आम्ही गोलकोंडा फोर्टवरून आलो, जेव्हा गोलकोंडा जेव्हा हैदराबाद कॅपिटल डायनेस्टीची जेव्हा हैदराबादला शिफ्ट झाली, असं म्हटलं जातं की तेव्हा 4 मीनार चे निर्माण करण्यात आलं। तर 4 मीनारचा निर्माण कुली कुतुब शाह ह्या राजाने केली होती आणि ही आपल्या गेल्या ह्याच्यामागे खूप प्रकारची गोष्टी सांगितल्या जातात। म्हणजेच ज्यावेळी हे हैदराबाद जे आहे ते सिटीच्या मध्ये बांधलं गेलेलं आहे आणि त्यामुळे 4 मीनारचं निर्माण झालं। आजूबाजूला तुम्ही बघू शकता खूप प्रकारचे लाद बाजार ज्याला म्हणतात, इथं बँगल्स खूप प्रकारचे बँगल्स मिळतात। बँगल्स बाजार आहे, तर तुम्ही हैदराबादमध्ये आला तर नक्की इथे भेट द्या। जर तुम्ही मागे बघितलात तर मक्का मस्जिद आहे, मक्का मस्जिद ज्याला म्हणतात, ती मस्जिद पण बाजारसाठी पण फेमस आहे। इथं तुम्ही आलात तर नक्की एकदा निर्महा चहा टेस्ट करा आणि त्याला पण नक्की भेट द्या। तर मंडळी, मगाशी माहिती सांगताना खूप घोळका जाईल आमच्या आजूबाजूला, लोक ब्लॉग बनवताना बघत होते, त्यामुळे काही क्लिअर बोलता पण नाही आलं आणि जास्त काही ऐकू नाही आलं, बोलायला नाही मिळालं। तर 4 मीनार जसं हे नाव स्वतः सांगतं, ते 4 बाजूने 4 ह्याचे पिलर्स आहेत त्याच्यामुळे त्या 4 मीनार म्हटलं जातं। आणि असंही मानलं जातं की त्या पहिल्या फ्लोअरवरती, पहिल्या मजल्यावरती मस्जिद पण होती, ती 425 वर्षापर्यंत चालली आणि नंतर त्याचं काय झालं काही कुणाला काही माहीत नाही, त्याची मस्जिद होती असं लोक म्हणतात। तर आजूबाजूला तुम्ही बघू शकता खूप बाजार आहे, बाजारसाठी ही पण 4 मीनार खूप फेमस आहे। आणि हैदराबादमधील सगळ्यात मोठं जे टुरिस्ट स्पॉट आहे, जे सगळ्यात जास्त गर्दी होते ते आहे 4 मीनार। इथे पर्लचा बाजार आहे, इथं बांगड्यांचा बाजार आहे, इथं जेवणाचा बाजार आहे, इथं जे तुम्हाला आहे ते सगळं या बाजारामध्ये मिळतं। केली आहे तर 4 मीनार हैदराबाद सिटीचा बरोबर मध्ये येतं आणि अजूनपर्यंत हैदराबादमधील जेवढे पण टुरिस्ट स्पॉट्स आहेत, ज्याचं सगळ्यात फेमस किंवा सगळ्यात जास्त गर्दी जिथे दिसते ते आहे 4 मीनार। तर माझा भाऊ मला सांगतोय की लाद बाजार जे आहे ते 24 तास उघडं असते, ते 24 उघडं असणं की बघायला आम्हाला रात्रीचं यावे लागेल, तर ते तर शक्य नाही आहे। तरी मी सर्च करीन आणि नक्की डिस्क्रिप्शनमध्ये खरंच सांगेन की खरंच 24 तास उघडं आहे की नाही। तर आजूबाजूला खूप दुकानं आहेत, ते आम्ही दुकानं फिरणार आहे आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की दाखवणार आहे। तर मंडळी, बरोबर 4 मीनारच्या खाली एक भाग्यलक्ष्मी देवीचं मंदिर पण आहे। तर हे जे मंदिर आहे त्या मंदिरला पण चांगलीच गर्दी आहे, लोक पाया पडून जात आहेत। तर बरोबर 4 मीनारच्या खाली हे मंदिर आहे आणि असं नाही की मंदिर आता बांधलेलं आहे, मंदिर बरंच जुनं दिसतंय। आता आम्ही जाणार आहे बाजारात, तर बघूयात बाजारात काय काय मिळतं आणि कसं काय आहे। चला माझ्यासोबत। कसा आहे टेस्ट? म्हणजे हे आहे मलबरी डेझर्ट आणि खूप टेस्टी आहे। 4 मीनारमध्ये हे ॲक्च्युली खूप फेमस आहे मलबरीसाठी। मी तुम्हाला रेकमेंड करेन की ती कधी आला तर मलबरी डेझर्ट नक्की ट्राय करा। खूप युनिक टेस्ट आहे आणि खूप छान टेस्ट आहे। चलो व्हिडिओ
ही जंगली बेरीज आहेत आणि ह्या परिसरात तुम्हाला हे खूप मिळतील आणि त्या जंगली बेरीजचंच हे डेझर्ट बनवलं गेलेलं आहे. हे खूप म्हणजे खूप टेस्टी आहे. तर मंडळी हे होतं चार मिनार आणि चार मिनारच्या आजूबाजूचा बाजार आणि चार मिनारचं फूड स्ट्रीट. मला आशा आहे तुम्हाला आवडलेलं आहे आणि मी असेच ब्लॉग्स तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी मला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजला शेअर करा आणि नक्की लाईक करा. धन्यवाद.